को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेचा गट, अजितदादाचा गट, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक जे दिसते आता लोकसभेच्या निवडणुकीत झाला काय त्रांगडं झालं सर्व जनतेने पाहिलं या तिन्ही गटाचं, भारतीय जनता पार्टी आणि दोन गटाचं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं त्रांगडं होणार आहे. त्याची मला वाटते सुरुवात ही झालेली आहे. पण शेवटी कोणी कुणावर राहायचं काय नाही राहायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजप कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आहे की अजित पवार गटाकडून आम्हाला कुठलीही मदत झाली नाही, त्यामुळे त्यांच्या भाजपच्या त्या जागा पडल्या. काय आता त्यांचं प्रत्येक पक्ष स्वतःच्या पक्षाचं विश्लेषण करतो. आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणात जागा कशा पडल्या. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेचा गट किंवा अजितदादाचा गट एकत्र येऊन निवडणुका लढल्या. आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं ते विश्लेषण करत असणार आणि आपली आपली भूमिका, पक्षाची भूमिका ते सांगत असणार. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तो त्यांनी आपल्या स्तरावर निपटावा. कुठेतरी अजित पवारांना दूर करण्याचा हा प्रयत्न मला वाटतं का विधानसभेच्या आधी भाजपचा? कसं आहे की एकनाथ शिंदेला शह देण्यासाठी अजित पवारांना आणलं. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार असे तिन्ही मिळून आता निवडणुका लढवल्या. लोकसभेमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे. आता विधानसभेमध्ये जे आहे, आता विधानसभेमध्ये परत काटछाट त्यांची चालू झाली दिसते असं या पद्धतीनं की यांनी आम्हाला मत नाही दिलं त्याच्यामुळे आमच्या जागा पडल्या. हे सर्व आता अजून ह्या गोष्टी पुढील जसं जसं विधानसभा येईल निवडणूक तसं अजून ह्या गोष्टी वाढतील. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.